नमस्कार, मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके आपलं सरशी स्वागत करतो. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हता. बऱ्याच दिवसानंतरचा हा पहिला व्हिडिओ. आता पाहू शकता असं बऱ्याच ठिकाणी आता 50% जास्त फ्लॉवरिंग आता प्लॉटला निघालेलं आहे. या अवस्थेत नवीन शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या होत्यात की पाणी कसं द्यावं, किती द्यावं. पाण्याचा दिलेला ताण, त्यानंतर हळूहळू पाणी वाढवत जाणे, त्यामुळे आपलं फुलगळ होणार नाही आणि बारीक वादी जी राहते ती वादीगळ होणार नाही. या पद्धतीने आपण पाट पाणी देऊन घेतलं आणि ड्रिपने सुद्धा पाणी वाढवलेलं आहे. जिथं आपण सुरुवातीला 2 तास 4 तास द्यायचो तिथं आता 5-5, 6-6 तास 8 दिवसाला आपण पाणी देणं चालू केलेलं आहे. त्यामुळे बाग पण आता हिरवा होत आहे. पिवळा पडला होता अशा पद्धतीचा पूर्ण आता फ्लॉवरिंग निघणं चालू झालेलं आहे. क्वचित ठिकाणी बारीक सेटिंग सुद्धा आहे. अशा पद्धतीची फुल अवस्था आहे. अशा पद्धतीचा बाग 12 बाय हा ओडिसी प्लसचा 10 अधिक 5 झाडातील अंतर 5 फूट असं या पद्धतीचा ओळीतील अंतर 10 फूट असं होतं. जिकडून जास्त सूर्यप्रकाश राहतो तिकडून सर्वात जास्त फ्लॉवरिंग निघणं चालू होते. असं दुरून सुद्धा झाड पांढरे दिसणं चालू होतात. हे अशा पद्धतीचं शेवटपर्यंत पांढरं दिसेल. सूर्यप्रकाशामुळे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होते. त्यामुळे फूल लवकर तर शेंग लवकर. अशा पद्धतीनं या भागाला या तासाला शेवटच्या इकडच्या सूर्यप्रकाशामुळं लवकर माल लागतो. सूर्यप्रकाशाचं महत्त्वाचं आहे. आणि या 2 दिवसात थोडंसं आमच्या इकडे तापमान वाढत असल्यामुळे थोडंसं आता रोगराईसुद्धा कमी राहील. अशा पद्धतीचं इकडे आता सेटिंग झालेली दिसेल. अशा पद्धतीचा ओडिसी प्लसचं हे वाण आहे. असं फ्लॉवरिंग संपूर्ण फ्लॉवरिंगमध्ये आलेला प्लॉट आता सेटिंग फ्लॉवरिंग आतमधून सुद्धा बरंच फुल निघणं चालू आहे. हे अशा पद्धतीचा पाण्याचा ताण 05234
कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, बुरशीनाशकांचा स्प्रे, या सर्व गोष्टीचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित राहिलं तर अशा पद्धतीचा प्लॉट राहतो. जय हिंद, जय जवान, जय किसान.